काल दिवसभर आणि काल रात्रभर फार मोठ्या प्रमाणावर घनसावंगी तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं खूप नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचे शेत पाण्याखाली आहेत, ऊस वाहून गेलेला आहे। आजच सकाळी मी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही प्राथमिक पंचनामे आणि नुकसानीचा प्राथमिक अहवाल आम्ही शासनाकडे सादर केलेला आहे। परंतु आज जी गरज आहे, नुकसानीचे पंचनामे यथावकाश होत राहतील, पण आज जी गरज आहे ती बचाव कार्याची गरज आहे। नदी काठावरची जी गावं आहेत त्या गावांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। आता खंडारी गावामध्ये सुद्धा काल गावात पाणी होतं। जायकवाडी धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि जायकवाडीतून सुद्धा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। पाऊस अजून चालू आहे आणि यामुळे जर जायकवाडी धरणाचं पाणी जर सोडलं तर नदीकाठच्या गावांना फार मोठा धोका उद्भवू शकतो। त्यामुळे माझी प्रशासनाला मी सकाळी विनंती केली आणि गावातल्या लोकांना मी विनंती करतो की आपण हे 2-3 दिवस दक्ष राहण्याची आवश्यकता आहे। हा प्रश्न फक्त याच गावाचा नाहीये, तर गोदा काठावरची आणि नदी काठावरची जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये हा धोका निर्माण झालेला आहे। अजून 2-3 दिवस फार मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणातून पाणी सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळं या भागातील सर्वांना माझी अशी विनंती राहील की आपण आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या। त्यानंतर पाऊस आणि पूर कमी झाल्यानंतर आपण शासनाकडे लावून धरू की आमच्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करा आणि तात्काळ या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी।